गिरना तो एक ही गिरना, सब लोग हाथ पे जाके मत गिरना। ना को 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 ना को। 800 किलोमीटर है। लेक नीचे तो हम लोग ऊपर क्यों है? रस्ता इकडे बनवलाच नाहीये। पंजर पंजर ढिंडे होणार आहेत आपल्या पण, आता आपल्या बाईकचे पण। ब्लॅकी कीप इट अप, तेरे को ये करम दिखाना है। लोग बोलते तो ऑफ रोड नहीं जा सकती, तेरे को ये ऑफ रोड कंप्लीट करना है। सो डे 4ला आपल्या सुरुवात होते। या ॲपल रिसॉर्टवरती आपण स्टे केलेलं आहे। समोर जे ग्रीन कलरचं दिसतं तिथे सेकंड फ्लोअरला आपण 3 रूम्स घेतलेल्या आणि समोर हा संपूर्ण व्ह्यू होता डोंगराचा। सो आता या रिसॉर्टला बाय बाय करून आपण निघतोय पुढच्या पॉईंटला। कल्पामध्येच सुसाईड पॉईंट म्हणून आहे, तिथे आपण जाणार आहोत आणि त्याच्यानंतर काजाला। और गिरना तो एक ही गिरना, सब लोग हाथ पे जाके मत गिरना। ये बड़ी अच्छी बात कही आप। वो देख फिर भी चिपक के जा रहा है। जो नहीं बोलेंगे वही करेंगे। कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? चलो गणपती बाप्पा मोरया। सो आपल्या दिवसाला सुरुवात झाली। इकडनं 1-2 किलोमीटरच्या आतमध्येच सुसाईड पॉईंट आहे, तिथे विजिट करायची आहे। त्यानंतर टुवर्ड्स काजा जाणार, पण काजाला पोहोचेपर्यंत आपण मध्ये 2-3 पॉईंट कवर करणार आहोत। त्यामध्ये नाको लेक आहे, त्यानंतर ग्यू मॉनेस्ट्री आहे, ते ह्या 2-3 पॉईंटला पण आज विजिट करणार आहे आपण आणि फायनल स्टे आपला काजाला असेल। सो बघू आजची जर्नी आता कशी होते ते। A few moments later. हा खरंच सुसाईड पॉईंट आहे। पॉईंट बघा, हा इकडनं कोण पडला तर डायरेक्ट ढगात, वरची तिकीट, उभीच्या उभी कट आहे चिटकावत। कसला खतरनाक क्लिप आहे हा। एकेकाने लावा, एकेकाने एकेकाने लावा, फोटो काढा, नंतर बाजूला हो। मी उतरतो फोटो काढायला, तुम्ही बाईकवरच बसा। इधर इधर लगा दे, एक एक फोटो निकालते फटाफट। A few moments later. सो कल्पा इथून खाली उतरलो, आता आपण जातोय नाकोकडे ना। तर समोर बघा, आपण स्नो कॅप माउंटेनच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला होतो। हे हिवाळ्यामध्ये पूर्णपणे बर्फाने आच्छादलेले असतात डोंगर। आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे इथे बर्फ वितळत चाललं आहे, बट हिवाळ्यामध्ये कधी तुम्ही आलात तर हे पूर्ण बर्फाने आच्छादलेलं असतं। इवन आपण जे आहोत ना, इथे पण बर्फ पडतो। कल्पा खाली रिकॉन्गपिओ इथे सुद्धा बर्फ पडतो। आता इथे उन्हाळा चालू आहे। जिथे पाहावं तिकडे तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य आल्हाददायक पाहायला मिळतं, डोळ्यांना सुखावणारं। ए डॉगी, काल रात्री आम्ही राहिलेलो ना, काय माहीत नाही रिकॉन्गपिओमध्ये काय कुत्रे भोकत होते माहीत नाही। रात्री 2-2:30 वाजेपर्यंत कंटिन्यूस कुत्रे भोकत होते आणि काय झालेलं काय माहिती, कंटिन्युअस भोकत होते कुत्रे।
सो आता पण हायवेला आहोत, हायवे नंबर 5. आणि ही बाजूने वाहते ती काशंद नदी आहे. पाठीमागे बोर्ड लिहिलेला की या नदीच्या जवळ कोणी जाऊ नये. पुढे आपले पुढे माझे मित्र पोहोचलेत, आपण मागे राहिलोय. सो आपण आता पोहोचलो आहोत पूमध्ये. आणि इथून अजून नाकोलिक आहे 23 किलोमीटर, नाही सॉरी, नाकोलिक आहे 36 किलोमीटर. त्यातले 23 किलोमीटर आपण हायवेने जाणार आणि त्यानंतर मग एक राईट टर्न आहे जिथून आतमध्ये आपल्याला नाकोलेकपर्यंत जायचं आहे. अँड आता ना जसं व्हॅली चेंज झाली आहे ना तसंच क्लायमेट पण चेंज झालं आहे. क्लायमेट थंड आहे आता खाली असून पण. अँड हवा खूप जोरात आहे. कालपर्यंत ना कुठेच एवढी हवा वगैरे लागत नव्हती. इथे हवा मध्ये मध्ये ना खूप जोरात येते. सो आता तुम्ही बघू शकता हे बघा, इथे ही काय माहिती कसलं प्लांटेशन केलेलं आहे की असं जर रानटी आहे, शेतीसारखं दिसतंय काहीतरी. पण इथे कसली शेती आहे आणि इथे काहीतरी आहे, घर आहे की काय काहीतरी आहे कोणाचं तरी मध्येच. पण जात कसे असतील तिथे लोक. ते वरती पण घर आहेत. कुठे कुठे लोकांनी घरं बांधलेली आहेत देव जाणे. तर मित्रांनो इथे आपण थांबलेलो नागपूरच्या आधी. एक 34 किलोमीटर आधी हायवेला चेकपोस्ट लागतो. त्या चेकपोस्टवरती गाड्यांची कोण कोण आहे गाडीमध्ये त्याची एंट्री करावी लागते. म्हणजे किती माणसं आहेत गाडीमध्ये. तर आम्ही 7 बाईक आणि 7 माणसं आहेत. तर एंट्री केली. इनर लाईन परमिट बोलतात त्याला. पहिलं परमिट लागायचे ना जसे लडाखला, आणि एंट्री पण करावी लागेल तशी एंट्री करावी लागते आर्मी चेकपोस्टवरती. तर आता निघालो आहे पुढे. अजून इथून 34 किलोमीटर आहे. त्यातले 20 किलोमीटर आपल्याला जायचे हायवेने आणि 13 किलोमीटर आतमध्ये. आपला ग्रुप तर मित्रांनो आपण आता आहोत, हे आहे 2 नद्यांचा संगम इथे होतो. एक ही येते ती सतलज नदी आणि वरून येते ती स्पिती नदी आहे. त्या 2 नद्यांचा संगम इथे होतो. या संगम पॉईंटवरती आपण थांबलेलो. आता जाऊया पुढे. बाकीचे मित्र आपले पुढे गेले आहेत. ऐक शकत दगडावरनं पाय स्लिप झाला. सो या 2 नद्यांचा संगम आपण पाहिला. एक 2 3 4 5 6 7 8 9 हेअरपिन बेंड आहेत. आणि लँडस्केप बघा पूर्ण चेंज झाला. मग आता हिरवळ होती, आता हे ओसाड डोंगर. आणि बघा वरती जायचं आपल्याला रस्त्याने. हेअरपिन बेंड घेत 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 वरपर्यंत जायचं आहे. किती हा मोठा हिमालय. तुम्ही समोर ती गाडी बघा मित्राची माझ्या, आणि त्याच्यासमोर हा पर्वत बघा, आणि तेवढाच खाली.
केवढीशी वाटते बघा गाडी. तर मित्रांनो आता आपण नाकोमध्ये पोचलोय. हे समोर दिसतंय ते नाको गाव आहे आणि इथून 1 किलोमीटरवरती आपल्याला नाको लेक आहे. नाको 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 800 किलोमीटर है. नाको. नहीं जनरली एक गेम होता है. हाँ 800 किलोमीटर है तो 8 दिन में कवर करना तो दिन का 100 किलोमीटर करने पड़ेगा ना. उसको सब करना भी है और 100 किलोमीटर मिल जाना. ये गई तो किसको? कौन है वो? 10 किलोमीटर. नौ 900 मीटर अंदर है अभी यहाँ से सिर्फ. हाँ अभी गूगल मैप सिर्फ 900 मीटर दिखा रहा है. वो भी अच्छा रास्ता दिखा रहा है. 3 मिनट में बता रहा है. 3 मिनट. 1 किलोमीटर ना भाई. हाँ वही. नाको 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 हम पहुंच गए. अरे ये लेक है क्या? अरे अच्छा लेक है. ए वो देखो नाको लेक. हाँ यही लेक है. यही लेक है. सो आता आपण आहोत नाको गावामध्ये. इथून अजून 900 मीटरवरती म्हणजे त्या एंट्रन्सपासून 900 मीटर. इथून आता 700 मीटर आहे नाको लेक. म्हणजे जवळ आहे. सो लेकवर जाऊ. थोडेसे चांगले फोटोज वगैरे क्लिक करू. लेक नीचे है तो हम लोग ऊपर क्यों है? नहीं है ना. है ये क्या सामने से नीचे जा रहा है ना रास्ता? नीचे जा रहे पर उधर से वो लेक नहीं कनेक्ट कर रहा है. नहीं वो नीचे हम लोग रुका है ना. हाँ वहाँ से स्टेयरकेस है उधर से लेक ले जाने का. किधर? वो उधर नवीन ओके. ये टैंक का देखा क्या? हाँ वो टैंक के बाजू में स्टेयरकेस है उधर से चलते जाओ. तो यहाँ पे आके यहाँ से नीचे दिखा रहा है तो यहाँ से भी है क्या रास्ता? हाँ क्या करे पीछे चलेगी? वहाँ से श्योर नहीं है. ये तो भी ऐसे रिटर्न जाने का ना नीचे. हाँ नीचे नीचे ही जाते हैं. लेकिन छोटा सा लेक है. ये चित्र में बड़ा लेके ना उधर. गांव तो अच्छा है रे. हाँ गांव का व्यू अच्छा है. बहुत टाइम बाद ऐसा कुछ एकदम प्रॉपर गांव जैसा दिखाई. खाली खाली. सो एक छोटासा ट्रेल करून आपल्याला जायचं आहे नाको लेककडे. गुगलने दाखवलेलं तिकडनं लेक व्ह्यू दिसत होतं बट ॲक्च्युअल लेक या बाजूला आहे. म्हणजे लेकपर्यंत जाण्याचा रस्ता. स्टेयर्स कुछ ज़्यादा ऊंचा नहीं है. सो हा आहे नाको लेक. सो आपण नाको लेकवरती पोचलो आहे. नाको लेक तुम्ही पाहिला एक छोटासा लेक आहे. जसे आपण लद्दाखमध्ये पाहतो तसा लेक नाही आहे हा. बट इथे हेच आहे. सो आलो आपण बघायला हे.
आता लेकच्या भोवतीने एक चालण्यासाठी एक वॉकवे बनवलेला होता, सो एक वॉक करत जाऊया आणि पाहूया. बाकी क्लायमेट खूप थंड आहे इथे, म्हणजे वातावरण शांत आहे, थंड आहे आणि हवा सुटली आहे मस्त पाहिजे. होप तुम्हाला हवेमध्ये माझा आवाज पण ऐकू येत असेल. सो आपले मित्र आय थिंक पाठीमागे थांबले, बसले असतील पाठीमागे. आपणही बघूया कुठे थांबता येतं तर. आणि मी तुम्हाला इथनं एक लेकचा व्ह्यू दाखवतो, नाको सिटीचा पण, नाको गावाचा पण एक व्ह्यू दाखवतो. फ्रेंड्स, आत्ताच ना एक इथल्या लोकल आजीबाई भेटलेल्या, तर त्यांनी सांगितलं की आता मी असा उभा आहे तर माझ्या राईट हँडने मी लेकच्या भोवतीने चालत आलो. तर त्यांनी सांगितलं की तसं नाही चालायचं, हे त्यांच्याकडे अशी प्रथा आहे की उलट्या हाताने, म्हणजे डाव्या साईडने लेकवर नाही आलं तर तिकडनं चालत, म्हणजे ह्या बाजूने चालत आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा, इकडनं आपण खाली उतरलो आणि या बाजूने असे चालत आलो, पण असं नाही. आता त्यांनी सांगितलं की या बाजूने चालत या, म्हणजे असा फेरा पूर्ण मारायचा असतो. तर बरोबर आपल्याला एक महाराष्ट्रीयन कपल भेटलेलं, ते लोक पुण्यावरनं आले आहेत स्पिती व्हॅली फिरण्यासाठी. सो एवढ्या लांब प्रदेशात मराठी माणसं भेटतात, खूप छान वाटतं असं मराठी भाषा ऐकून इथे. सो हा लेक होता आणि ही पाठीमागे नाकोमधली घरं, म्हणजे हा गाव आहे एक. सो इथली घरं बघा किती प्रेशियस आणि किती मोठी मोठी आहेत. मे बी होमस्टे वगैरे पण असतील, लोक एका घरात राहत असतील आणि बाकी होमस्टे आहेत. येस, ते बघा कबरा विला वगैरे, हे सर्व हॉटेल्स आणि विलाज आहेत. इथे तुम्ही राहण्याची सोय तुमची करू शकता नाको गावामध्ये. सो टुरिस्टिक प्लेस आहे आणि त्या तिथे आपले मित्र थांबलेत. चला आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि भेटूया, त्यांचा व्ह्यू जाणून घेऊया या लेकबद्दलचा. सो हे सर्व इथे थांबलेत. मी आपले 4 दिवसाची राईड झाली पण कोणाची ओळख नाही करून दिली आपल्या ब्लॉगवर. आज ओळख करून घेऊया. हाय समीर, हॅलो, राहुल, नवीन, अक्षय, द यंग बॉय एंड बुड्ढा बॉय. जानते ही होगे, इसको जानते रहोगे, इसका हर बुड्ढा बॉय रहता है, इसको मैं ही लेके जाता है. हाँ, और कुछ और खुद कुछ की नहीं, तारीफ बस खुद के जा. मुँह से. और ये वरुण. हाय. तो कैसे लगा नाको का तालाब वाली, कोई व्यूज? तालाब पाली इज्जत ही निकलती इधर लाके नाकों का तालाब पाली बोल के. इतना किलोमीटर क्रॉस करके बोट राइड, बोट देख लिया, बोट देख लिया. 2 hours later. नाकोच्या इथे लंच केला आणि आता आम्ही निघतोय. 4:30 वाजल्यात, म्हणजे 4:25 झालेत एक्झॅक्टली. इकडनं ग्यू मोनेस्ट्री आहे, म्हणजे जे मम्मी टेम्पल, ते दाखवत आहे 1 तास 15 मिनटं, 47 किलोमीटर आहे इतना. मैं जा रहा हूँ आगे धीरे धीरे, यहाँ पे सांस फूल रही है. So let's go. आणि एक गोष्ट म्हणजे इथे ना तुम्हाला जिथे पण जातो आहे तिथे नेटवर्कचा इश्यू येत नाही. जिओचा कार्ड तुम्ही कॅरी करा, जिओला इथे सगळीकडे नेटवर्क आहे जिथेही जातो आहे तिकडे. सो तुम्हाला कॉलिंगचा आत्तापर्यंत तरी मी जिथे जिथे गेलो तिथे कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. तर या सगळ्यावरती मी एक डिटेल ब्लॉग बनवेल. स्पिती व्हॅली तुम्हाला काय बजेट आहे, कशी करायची, कोणत्या रूट तुम्ही फॉलो करू शकता, सर्व काही. आणि हा लद्दाखी फ्लॅग, ओम मनी पद्मे हो, तो फ्लॅग आपण लावला आहे आपल्या गाडीला. या फ्लॅगला म्हणजे ही प्रेयर आहे एक प्रकारे, आणि या फ्लॅगला ना असं गाडीच्या पुढे लावायचं असतं, तो असा फडकता राहिला पाहिजे असं मला इथल्या लोकांनी सांगितलेलं जेव्हा लद्दाख केलेलं तेव्हा. सो हिमालयनला मी लावलेला, आता आपल्या ब्लॅक ब्युटीला लावलं आहे.
हेअरपिन बेंड आहे, त्याच्यामुळे थांबावं लागतं समोरून मोठी गाडी असेल तर. सो हे बघा समोर दिसतंय तुम्हाला उन्हाचे कवडचे, तिकडे वरती आपले बर्फाचे डोंगर आहेत त्या साईडला, स्नो कॅप माउंटेन, आणि त्याच्या खाली हे बघा हे रेतीचे डोंगर सगळे. लँडस्केप बघा किती सुंदर आहे, म्हणजे एकदम वेगळाच व्ह्यू आहे. मला मी दाखवतो इकडनं. लँडस्केप चेंज झाला थोडासा, हे बघा. दिसतोय का व्ह्यू? तिकडे पूर्ण ती डोंगर रांग अशी बर्फाने वाटलेल्या, म्हणजे बर्फाच्या आधी डोंगराची पूर्ण रांग आहे तिकडे, ती समोर दिसते ती. त्याच्या पुढे हे सगळे रेतीचे डोंगर, मातीचे डोंगर. अचानकपणे ना चांगला रस्ता संपलाय आणि हे बघा ही खडी टाकलेली रस्ता चालू झालाय, ज्याच्यावर गाडी अजिबात बॅलन्स होत नाहीये. इकडे तिकडे इकडे तिकडे नसते, पूर्ण खडीचा रस्ता आहे. तिथे आपल्याला जपून चालवावी लागेल आणि हा खालीपर्यंत तसाच दिसतोय रस्ता. तो कसं होणार आपलं? ग्रॅव्हल बोलतात ना, ते टाकलेले आहेत. रस्त्याचं काम मे बी बाकी असेल, त्या ग्रॅव्हलमुळे गाडी अशी मस्त आहे की इकडे तिकडे इकडे तिकडे जाते. बघा हँडल एकदम खूप जपावं लागतं. आता टर्निंगला यू टर्नला बघा माझी काय अवस्था होईल ते. ओके, यू वरती जास्त रेती टाकून ठेवली आहे लोकांनी, इथे थोडी कमी टाकायची. बाईक पण येतात इकडनं, विसरले काय? खाली हाय चांगला रस्ता, म्हणजे हे थोडासाच रस्ता आहे, त्याच्यामध्ये आपली अवस्था आहे अशी. इकडे काय क्रशना म्हणून काय सगळीकडे खडी टाकून ठेवायची वेडे लोक. मित्रांनो बघताय का, संपूर्णपणे ओसाड आहे, एक गाडी नाही आहे, एक माणूस नाही आहे माझ्या आजूबाजूला. दूर दूरपर्यंत ती बघा, ती इकडे वरती फक्त एक बस दिसते, रस्ता पण नाही आहे. पण चालवत आहे गाडी, खरं रस्ता पण नाही आहे. सो अशी ही सोलो ट्रिप असते. ॲक्च्युली आपले मित्र आहेत पण ते लोक पाठी आहेत. ते लोक निघायच्या आधी मी निघालो, पुढे आलो. ते लोक येतील आरामात पाठीमागून. बऱ्याच वेळानंतर एक ट्रक दिसला आपल्याला. बापरे, हवाच हवा आहे. आणि खाली जी वाहते ना ती स्पिती नदी आहे, स्पिती रिव्हर, जी या स्पिती व्हॅलीतनं वाहते. रस्ता इकडे बनवलाच नाहीये. अंजर पंजर ढिंडे होणार आहेत आपले पण, आता आपल्या बाईकचे पण. लकी कीप इट अप, तेरे को ये करम दिखाना है. लोग बोलते तो ऑफ रोड नहीं जा सकती, तेरे को ये ऑफ रोड कंप्लीट करना है, वो भी मेरे साथ, मुझे सही सलामत लेके जाके. कम ऑन लकी. वेस्ट्रॉम का नाम तुझे रोशन करना है. सबको दिखाना है कि तू सिर्फ नाम की वेस्ट्रॉम नहीं है, तो काम की वेस्ट्रॉम है.
ना अल्टिट्यूड चेक करूया किती आपण खाली आलो ते. बाजूला वाहते ती स्पिती नदी आहे. तर चेक करूया काय अल्टिट्यूड आहे ते. आपलं चाललंय आपण स्टील 2956 मीटर उंचीवर आहोत. सो इथे चेकपोस्टवरती एंट्री करण्यासाठी आम्ही थांबलेलो. सुमडोचं चेकपोस्ट, सीमा सडक संघटन. वेलकम टू स्पिटी व्हॅली. तर मित्रांनो आपल्याला ग्यू मॉनेस्ट्रीसाठी जाण्यासाठी तो वरचा रूट आहे, तिकडे आर्मीचा बेस कॅम्प वगैरे आहे वाटतं, तर तिकडे जायला नाही देत बोलले ते. हा रस्ता आहे. गुगल मॅप वरचा रस्ता दाखवत होता, माहीत नाही मला, कळलं नाही गुगल मॅप का असे रस्ते दाखवत आहे. सो आता इकडनं चाललो आहे ग्यू मॉनेस्ट्रीला. इथनं आता 11 किलोमीटर दाखवत आहे. पोचलो आहोत फायनली ग्यू मम्मीच्या इथे. सो इथे एंट्री पास आहे वाटतं. एक बंदा आया नहीं है, राहुल. तेच राहुल यायचा आहे. म्हणलं त्या रायडर सोबत रिटर्न. अरे झालं वाटतं. चला ए तो गेला नाही ना त्या बुलेट वालेवर रॉयल एनफील्ड. अरे चला आपले आले परत. चला खाली उतर आपलं नाही. अरे हे तर कोणतरी वेगळेच आहेत. जाऊ दे आता ह्यांच्याबरोबरच राईड करतो. बॉम्बे से है क्या? हाँ हाँ ये मुंबई से लेके आया. ये लोग ने चंडीगढ़ से रेंट किया है. हमारे तो इसमें फट गई है. बॉम्बे से है. अच्छा गाड़ी लेके सही है. चलो किधर है आज? आज काजा में जाने का सोचा है, अभी देखते हैं. हम लोग टाबू में रुक रहे हैं आज. टाबो में कि हम लोग भी देखते हैं अभी क्या कितना टाइम जाता है, उसके ऊपर डिपेंड. ठीक है चलो.